नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आणि अशामध्येच महाराष्ट्र शासनाने ज्याही काही योजना राबवल्या आहेत, काही चालू आहेत, काही बंद आहेत, कोणता निधी कुणीकडे गेला याचाही काही पत्ता नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जे मिळायचं किंवा त्यांची नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल, हे पैसे कित्येक जणांना मिळालेले नाही आहे. आणि आपले आदरणीय कृषीमंत्री त्यांचं म्हणजे सतत असे वक्तव्यच असतं शेतकऱ्याच्या विरोधामध्ये, की शेतकऱ्यांना काय पैसे दिले तर त्याचं साखरपुडा करणार, कोणी लग्न करणार, शेतीसाठी वापरणार नाही आहे. ते काय करायचं ते त्यांचं त्यांनी ठरवतील. त्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही आहे, याला जबाबदार कोण आहे? शासनच आहे ना. आणि शासनानेच परत अशा उलट्या बोंबा मारायचे, हे असं झालं ते तसं झालं. आणि आता तुम्ही कृषी मंत्री आहे. सभागृह कशासाठी असतो? की आपण त्या खात्याचे मंत्री आहे, त्या संबंधित जे काही प्रश्न असतील ते आपण मार्गी लावावे. त्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिले, त्यासाठी आपण मंत्री झालाय. आणि आपण काय करताय तिथं? जंगली रमी खेळताय. आणि त्यावर स्पष्टीकरण असं देत आहे की नाही, मी ती ॲड होती आणि ती मी स्किप करतोय. सरळ सरळ दिसते तुम्ही पत्तीवर पत्ती लावताय. तिथं कुठल्या ॲडमध्ये पत्तीवर पत्ती लावल्या हे तुम्ही सांगा ना आम्हाला. आता तुम्ही एकमेकांना भेटताना काय बोलतोस ना, जय महाराष्ट्र. तर आता तुम्ही त्याबद्दल असं बोलायला लागले की जंगली रमी पे आओ ना महाराज. हे तुम्ही असे फुकट ॲड्सचं प्रमोशन करायला लागले ना त्या विधान भवनामध्ये.